नमस्कार, माझं नाव नंदकुमार जांभूळकर, तालुका पेण, जिल्हा रायगड. गोव्याला वाचवायला या रस्त्यावर हा पण रस्ता बंद. अरे बापरे, अजून निघा लवकर. अरे कठीण आहे बाबा. हो ना, पूर्ण असं वाटतंय पुढे रोडच नाही. पावसाला आळा की बऱ्याचशा लँडस्लायडिंगच्या गोष्टी होत असतात, पण ह्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये होत नाही. याचा अर्थ असा नाही की आपण अर्धा डोंगर फोडलं की तो लँडस्लायडिंग होणार नाही. डोंगर हे कोणी बनवलेले नसतात, हे नॅचरली बनलेले असतात. त्याच्यामुळे त्याचा होल्डिंग पॉईंट हा आधीपासून डिसाईड झालेला असतो. आणि जर का आपण तो होल्डिंग पॉईंट डिस्टर्ब केला की अशा सगळ्या गोष्टी होणं स्वाभाविकच असतं. तुम्हाला कोणी सांगितलं राईचा डोंगर करून दाखवा, तर तुम्ही करू शकत नाही. तशीच ही गोष्ट आहे, नॅचरली जी घडलेली असते त्याला त्याच पद्धतीने नॅचरली ट्रीट करणं गरजेचं असतं. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जे कसं डोंगर वगैरे स्लॅड होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, बरोबर. तर आता तुम्हाला याबद्दल मी सांगतो की हे होतं का, कशामुळे होतं. हे बघा, विकासाला आपला अजिबात विरोध नाही, विकास हा झाला पाहिजे आणि विकास तो काळाची गरजही आहे. ओके, पण काही नॅचरली सोर्स असतात, जसं की हा डोंगर कोणी, तुम्ही असं ऐकलंय का कधी की हा डोंगर कोणीतरी बनवलाय वगैरे, असं काही नाही. ते नॅचरली बनलेलं असतं. ओके, तर त्याला तसंच नॅचरली ट्रीट करणं पण गरजेचंच असतं तितकंच. तर त्याची काळजी कशी घ्यायची, समजा आता तुम्ही एखादा डेव्हलपमेंट करताय, रस्त्याचा डेव्हलपमेंट करताय, रस्ता वगैरे करताय. रस्ता जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा ही गोष्ट जास्त खबरदारी घ्यायची या गोष्टीची, की जेव्हा आपण रस्ता करतोय त्यावेळी तो डोंगर वगैरे तोडला जातो. म्हणजे समजा आता 100% आपण टेकडी पकडली, समजा ही टेकडी आहे, 100% टेकडी पकडली, तर आता एवढी टेकडी आपल्याला तोडायची आहे, बरोबर. कसं आहे, आपण तुम्ही बिना ब्रेकची गाडी चालू शकता का सांगा मला. आपल्या गाडीला 4 ब्रेक असतात, पुढे 2, पाठी 2. ओके, तर ते पूर्ण ब्रेक काढले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही गाडी चालवून दाखवा, तर तुमचे ब्रेक लागणारच नाहीये. तसंच ह्या डोंगराला पण कुठेतरी नॅचरली ब्रेक असतो. फॉर एक्झाम्पल, आपण इथला समजा रस्त्यासाठी डोंगर फोडला, तर त्याचा ब्रेक सिस्टीम टोटली डिस्टर्ब झाला. म्हणजे काय झालं, त्यावेळी तुम्ही ते तोडताय तेव्हा नॅचरली जेव्हा पाऊस वगैरे पडतो तेव्हा हा डोंगर आहे ना, हा मॉइश्चर होऊन तिथली झाडं पण तुटली जातात. त्याच्यामुळे त्याचा होल्डिंग पॉईंट, त्याचा ब्रेक पॉईंट डिस्टर्ब होतो आणि नंतर डोंगर हा तुटून रस्त्यावरती येतो. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर त्याची एवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता आपण काळजी कशी घ्यायची, तर ह्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. जसं की आता तुम्हाला विकासासाठी हा डोंगर आहे आणि हा तोडायचा आहे, म्हणजे इथून रस्ता वगैरे न्यायचा आहे आणि हा एवढा भाग तुम्हाला तोडायचा आहे, बरोबर. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा तुम्ही होल्डिंग पॉईंट डिस्टर्ब करताय, बरोबर. ते हे जे डोंगर आहे त्याचं कुठेतरी ब्रेकिंग पॉईंट असतो, ठीक आहे. म्हणजे ते थोडक्यात नॅचरली बनलेले असतात, जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं. तर हा तुम्हाला भाग तोडायचा असेल तर हा तोडल्याच्या नंतर हा भाग असा होणार मग, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा टोटली लोड इथे येणार, पुश होणार इथे, ठीक आहे. म्हणजे समजा पाऊस वगैरे पडल्यानंतर ती मातीमध्ये पाणी जेव्हा मुरतो तेव्हा ती माती सॉफ्ट होते आणि परत लँडस्लायडिंगचा विषय होतो. ती लँड खचून रस्त्यावरती येते आणि अपघात आणि मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. तर तसं काय होऊ दे नको, ह्यासाठी तुम्हाला हे जर तुम्ही तोडत असाल आणि हे असं करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे तितकंच प्रॉपरली बाइंडिंग करणं गरजेचं आहे. आता समजा एवढा भाग तुम्ही, हा समजा 10 मीटरचा भाग आहे, ओके. तर 10 मीटरचा भाग तुम्ही एवढा तोडलाय, तर 10 मीटरचा अंदाजे जवळजवळ 30-40-50 टनाचा वेट असू शकतोय. म्हणजे विचार करा, एवढ्या टनाचा वेट आहे त्याला. मग त्याच्यामध्ये जर पाणी पडलं तर तो कशा पद्धतीने कोलॅप्स होऊ शकतो. मग ही सगळी गोष्ट अवॉइड करायची असेल तर तुम्हाला ते प्रॉपरली रित्या बाइंडिंग करणं गरजेचं आहे. मग ते बाइंडिंग फक्त इथे तुम्ही सिमेंटची भिंत घालून होणार आहे का, शक्य नाही. कधी कधी ते जर स्लॅड झालं तर ही भिंत पण तोडून कोलॅप्स होऊ शकते, पडू शकते रस्त्यामध्ये. तर ह्याला प्रॉपरली एकतर परमिशन एवढा डोंगर फोडण्यासाठी फॉरेस्टवाले वगैरे एवढा सगळं डोंगर फोडण्याची परमिशन देणारच नाही. मुळात एवढा डोंगर पण फोडायला परमिशन नसते, पण ते कोणत्या लेवलनी फोडतात काय वगैरे, विकासाला जसं की आपला विरोध नाहीये, विकास हा झाला पाहिजे तसंच म्हणा, तर ही गोष्ट घडून आणतात. तर ही गोष्ट घडून आणण्याच्या नंतर लोकांच्या जीवावरती वेतू नये ह्यासाठी काय करायचं, की हे सगळं डेव्हलपमेंट तुम्ही साठी फोडताय तर हे प्रॉपरली बाइंडिंग होणं गरजेचं आहे. जसं की हा प्रॉपरली इथे बाइंडिंग होणं गरजेचं आहे. जसं की सिमेंट तुम्ही या अशा पद्धतीने समजा एवढा फोडला तर तुम्हाला अजून 50% एवढा फोडायला लागणार किंवा 25% एवढा फोडायला लागणार आणि त्याच्यानंतर हा प्रॉपरली एवढा बाइंडिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून टोटली वेट हा कॉन्स्टंट होईल आणि लँडस्लायडिंगचा प्रकार थांबवता येईल. विकास करणं म्हणजे फक्त ॲडव्हान्टेज गोष्टींकडेच लक्ष दिले पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला डिसॲडव्हान्टेज गोष्टींकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, जसं की त्या घडतात. या घडू नयेत किंवा लोकांचं जीवितहानी वगैरे होऊ नयेत यासाठी आपण जेव्हा विकास करतो तेव्हा त्याचे डिसॲडव्हान्टेज म्हणजे दुष्परिणाम काय होतील ह्याच्याकडे पण गांभीर्याने तितकंच लक्ष देणं गरजेचं असतं.
तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही घेऊ शकला असाल किंवा काही तुम्हाला पोचवायचं असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.